लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना टिटवाळा उपकेंद्रात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न. गुरु आणि सद्गुरूच्या महत्त्वावर सद्गुरूंचे सत्शिष्य श्री दत्ताराम परब यांचे प्रभावी प्रबोधन. दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी जीवन विद्या मिशन ठाणे मुलुंड शाखेअंतर्गत तसेच शहापूर केंद्राच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसाधना टिटवाळा उपकेंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ, संगीत आणि गुरुपूजनाने करण्यात आली. यावेळी कांदळी व वासिंद उपकेंद्रातील नामधारकांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निवेदन शिवव्याख्यानकार रणरागिणी सौ पाटीलताई यांनी प्रभावीपणे केले. यावेळी डोंबिवली शाखेतून उपस्थित राहिलेले सद्गुरूंचे सत्शिष्य श्री दत्ताराम परब यांनी गुरु आणि सद्गुरू यांच्या जीवनातील महत्त्वावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सुश्राव्य व प्रभावी प्रबोधनातून गुरु शिष्य परंपरा, संस्कार, आत्मिक प्रगती आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. त्यांच्या विचारांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन टिटवाळा उपकेंद्रातील नामधारक गणेश गायकर, दिगंबर बहिरम आणि दिनेश उके यांनी केले. कार्यक्रमाला संगीताची उत्तम साथ देण्यासाठी रोहन उपकेंद्रातून आलेले अंकुश रोहणे, समीर रोहणे व सागर रोहणे यांनी विशेष योगदान दिले. तसेच ज्येष्ठ नामधारक वाल्मिक जाधव, कांदळी व परिसरातील नामधारकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, नामधारक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे टिटवाळा ज्ञानसाधना केंद्रातील पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक आभार मानले. गुरु शिष्य परंपरेचा संदेश देणारा आणि आध्यात्मिक चिंतनाला प्रेरणा देणारा हा गुरुपौर्णिमा महोत्सव उपस्थितांच्या स्मरणात राहिला. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.